मॅडम मॅडम काय सांगाल की महिलांवरती जे होणारे अत्याचार आहेत त्याचे कायदे आहेत पण मात्र पेपरपुरतेच मर्यादित आहेत, त्याची कुठे अंमलबजावणी होत नाही आणि हे कुठंतरी झालं पाहिजे, संविधानाचा कुठं वापर झाला पाहिजे, यासाठी काय कायदे आहेत आणि संसदेमध्ये देखील संविधानाचा कुठं वापर केला जातो पण तिकडे पायमळणी केली जाते, काय सांगाल याबद्दल? आपण जर बघितलं तर आपल्या भारतीय संविधानात जे आपले फंडामेंटल राईट आहे, मूलभूत अधिकार आहे, याच्यामध्ये आपण जर कलम 15 बघितलं, कलम 16 बघितलं तर स्त्रियांना हक्क दिलेले आहेत. म्हणजे आपलं जर कलम 15 आहे ते असं म्हणतं की हे जे आपलं भारतीय संविधान आहे ते जात असेल, वंश असेल आणि लिंग असेल, लिंगभाव असेल, या कशाच्याही आधारावर भेदभाव करणार नाही. जर आपण कलमं बघितली तर स्त्रियांना अधिकार देणारी, स्त्रियांना स्वातंत्र्य अधिकाधिक अधोरेखित करणारी समान वेतनाचा कायदा आहे आपल्या इथे. फॅक्टरी ॲक्टसारखे ॲक्ट्स आलेले आहेत नंतर, जे संविधानाच्या तत्वावर आधारभूत असलेले आहेत. आणि असं असतानाही जे आपण सध्या बघतोय की बलात्कार वाढलेले आहेत, लैंगिक हिंसाचार वाढलेले आहेत, कायद्याचं राज्य असताना देखील स्त्रिया इथे सुरक्षित नाही आहेत. केवळ आणि केवळ कायदे करून, कायद्यात सुधारणा करून मला असं वाटतं की स्त्रियांना त्यांचे अधिकार प्राप्त करता येणार नाही, स्त्रियांना सुरक्षा मिळवता येणार नाही. तर संविधानाची ही जी तत्त्व आहे ह्या तत्वांचा अंगीकार समाजाने करायला हवा. बलात्काराचा कायदा येईल मग त्याच्या फाशीची शिक्षा असेल किंवा अधिकाधिक कठोर शिक्षा करा अशी मागणी सातत्याने समाजातून होते, तरी देखील बलात्कारांचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतं. तर याच्या मागची जी मानसिकता आहे, जी मूल्यव्यवस्था इथे हजारो वर्ष रुजलेली आहे, जी स्त्रियांचा सन्मान न करणारी मूल्यव्यवस्था जी विषमतावादी आहे, अशा मूल्यव्यवस्थेचं निराकरण आपल्याला करावं लागेल. आणि संविधानानं जी आपल्याला समानतावादी जो आपल्याला दृष्टिकोन दिलेला आहे, लिंगभाव समानता अधोरेखित जी केलेली आहे, या मूल्यांचा, तत्वांचा आपल्याला स्वीकार करावा लागेल. तरच आपण लिंगभाव समानता प्रस्थापित करू शकू, तरच आपण आपले जे मानवी हक्क आहेत, जे संविधानाला अपेक्षित आहेत, ते प्राप्त करू शकू आणि इथल्या स्त्रिया खऱ्या अर्थाने सुरक्षित होतील, खऱ्या अर्थाने त्या समान दर्जा प्राप्त करू शकतील आणि माणूस म्हणून पुरुषांप्रमाणे प्रतिष्ठेने. मॅडम, कुठेतरी संविधानात बदली करण्याचा विषय जो देशभर पसरवला जात आहे, त्या संदर्भात काय सांगायला? आपण आता बघतो आहोत की बऱ्याच घटना दुरुस्त झालेल्या आहेत. शिवाय सध्या एक पेव फुटलं आहे की हे जे संविधान आहे, आपलं जे संविधान आहे ते कारवाई झालेलं आहे. खूप सारे गैरसमज पसरवले गेलेले आहेत जनसामान्यांमध्ये. काही विशिष्ट लोकांनी स्वस्वार्थ साधण्यासाठी जनसामान्यांना हे सांगितलेलं आहे केवळ की संविधानामुळे काही विशिष्ट लोकांचा फायदा आहे, रिझर्वेशन नावाची पॉलिसी म्हणजे केवळ संविधान, असं लोकांमध्ये जो गैरसमज भ्रम पसरलेला आहे. त्याच्यामुळे सध्याची जी परिस्थिती आहे ती आपल्याला नवीन संविधान आणावं लागेल असं काही लोक म्हणतात. पण हे जे लोक आहेत ते अजिबात विवेकवादी नाही आहेत. विवेकवादाचा अभाव आहे, शिक्षणाचा अभाव आहे. आपल्याला जनमानसामध्ये जनजागृती करावी लागेल, आपल्या संविधानाची मूल्य पेरावी लागतील, त्याचं महत्त्व सांगावं लागेल. दुसऱ्या बाजूला जे लोक म्हणत आहेत की आम्ही नवीन संविधान आणणार आहोत, तर नवीन संविधान आणणं हे कपडे बदलणे इतकी साधी आणि सोपी बाब निश्चितच नाही. जे आपलं भारतीय संविधान आहे ते अथक परिश्रमातून, संघर्षातून, प्रचंड अशा अभ्यासातून, विचारातून इथे आलेलं आहे. ज्यांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे त्यांच्याकडे 32 डिग्र्या होत्या. जगातली सर्वात सुसंस्कृत शिक्षित अशी व्यक्ती बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी संविधानाची निर्मिती केलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अडाणी, अज्ञानी, अंधकार युगात वावरणारे अंधश्रद्धाळू लोक अशी स्वप्न बघता आहेत की आम्ही संविधान बदलणार आहोत. तर ती केवळ मुंगेरी लाडकी हसीन सपने हे उनके आणि ते कधीही अस्तित्वात येणार नाहीत. आणि त्यासाठी इथे जे संविधानप्रेमी आहेत, जे नागरिक आहेत, जबाबदार नागरिक आहेत, सुज्ञ नागरिक आहेत, ते नेहमीच संविधानासाठी इथे संघर्ष करण्यासाठी उभे राहतील. आणि हेच आपण आजच्या या
परिषदेमध्ये आपण हा ठराव पास केलेला आहे. आपण ही शपथ घेतलेली आहे, प्रतिज्ञा घेतलेली आहे की जे आमचं संविधान आहे, जे आम्हाला महिलांना सुरक्षा देतं, हक्क देतं, आमचे स्वातंत्र्य देतं, हजारो वर्ष नाकारलेल्या लोकांना मूळ प्रवाहात आणण्याचं एकमेव साधन आहे. जागतिकीकरणाच्या, खाजगीकरणाच्या या भयानक अशा परिस्थितीमध्ये इथला जो रंगला गांधलेला समाज आहे, ज्याच्याकडे काहीच नाही, त्याला फक्त आणि फक्त उत्कृष्ट पद्धतीने प्रतिष्ठितरित्या जगण्याची हमी देण्याचे एकमेव साधन आमचं भारतीय संविधान आहे. ठीक आहे, मामा